नमस्कार मंडळी, मी श्याम चितळे. मंडळी, मी आज आलोय बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वसलेल्या साकेगाव येथे. इथेच उभे आहे इतिहासाच्या काळात दडलेले एक प्राचीन रत्न, ते म्हणजे साकेश्वर महादेव मंदिर. तर मंडळी, माझ्या मागे तुम्ही पाहताय हेमाडपंथी स्वरूपातील हे मंदिर अजूनही भक्कम स्थितीत उभे आहे. हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर आजही आपल्या दगडी बांधकामातून बुलढाण्याच्या समृद्ध स्थापत्य कला आणि श्रद्धेची साक्ष सांगते. आज आपण हे मंदिर पाहणार आहोत. चला तर मंडळी, मग हे मंदिर आपण पाहूया. मंडळी, या मंदिराचा इतिहास सांगायचा झाल्यास तज्ज्ञांच्या मते या मंदिराची निर्मिती 12व्या किंवा 13व्या शतकात यादव राजवटीच्या काळात झाली असावी. त्या काळातील प्रसिद्ध वास्तुशिल्पकार हेमांड्री पंडित यांच्या बांधकाम शैलीमुळे हे बांधकाम हेमाडपंथी स्वरूपात घडले. तर आपण हे मंदिर आज जाऊन पाहूया. हे बघा मंडळी, अतिशय सुंदर अशी ही मंदिराची कमान आहे. या मंदिराची वास्तुकला अशी की मंदिरात गर्भगृह, अंतराळ, सभागृह, मुखमंडप अशा सर्व पारंपरिक रचना याच्यामध्ये दिसतात. काळ्या दगडावर कोरलेले नाजूक नक्षीकाम, दगडी स्तंभाची शिल्पकला आणि गर्भगृहासमोर बसलेले हे 3 नंदी मंदिराला अद्वितीय बनवतात. तर मंडळी, हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. माझ्यासोबत आहे आमचे मित्र गजाननजी काशपाक. मंदिराच्या आतमध्ये मंडळी हे पहा, अतिशय सुंदर असं शिल्पकाम या प्रत्येक खांबावर आहे. बाजूला कोनाड्यामध्ये मूर्त्या आहेत आणि हे गर्भगृह. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेशाची सुंदर अशी दगडी कामातील मूर्ती असून दोन्ही बाजूला सुंदर असं शिल्पकाम केलेलं आहे. या बाजूला गणेशाची मूर्ती आहे आणि या बाजूला देवता आहेत, स्पष्ट दिसत नाहीये. तर आतमध्ये आपण पाहूया. महादेवाची अशी सुंदर अशी पिंड या ठिकाणी आहे. काळ्या पाषाणातील हे बांधकाम 12व्या ते 13व्या शतकातील आहे. मंदिराचं हे शिल्पकाम पाहून, कोरीव काम पाहून मंडळी अतिशय मंत्रमुग्ध होतो मी. हे पहा, अतिशय सुंदर असं शिल्पकाम. हे दगडी खांब पहा मंडळी. खांबाच्या वर या मूर्त्या पहा, चारही बाजूनी मूर्त्या आहेत. यावरून मंडळी बुलढाण्यातील स्थापत्यकला त्या काळामध्ये किती समृद्ध होती हे लक्षात येईल. मंदिराच्या चारही बाजूने आपण फेरफटका मारूया. बाजूला एक मंदिर आहे, ते कशाचं तेही पाहूया आतून जाऊन. मंदिर पूर्णपणे मोडकळीस आलंय. मंदिराच्या अगदी समोर ही गद्धेघर दिसते मंडळी. ही गद्धेघर इथे कशी आली माहित नाही, पण ही बहुधा गावाच्या सीमेवर असायची, पण ही मंदिराच्या समोर ठेवली आहे. आणि हा नंदी तर दिसत नाही, पण सिंह दिसतोय.
मंदिराच्या चारही बाजूला दगडी शिळांच्या भिंत आहे, बहुधा सुरक्षेसाठी त्यावेळी असाव्यात. आणि मंदिराच्या आजूबाजूला आपण पाहूया, अतिशय सुंदर असं कोरीव काम. कोणतेही सिमेंट आणि रेतीचा वापर न करता हे बांधकाम 1 मेगामध्ये लॉक सिस्टीमने हे बांधकाम करायचे. मंदिराच्या प्राचीन महत्वामुळे याला पुरातत्व विभागाकडून संरक्षित मंदिर म्हणून घोषित केलेले आहे. दगडी चिरे, शिल्पाची रचना आणि बांधकाम यामुळे हे मध्ययुगीन कला संस्कृतीचे एक जिवंत उदाहरण म्हणून ओळखले जाते. मंडळी, साकेश्वर महादेव मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर इतिहास, परंपरा आणि शिल्पकलेचा जिवंत वारसा आहे. बुलढाणा जिल्ह्याला लाभलेले हे प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी एकदा तरी मंडळी जरूर भेट द्या. चिखलीपासून अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकेगाव म्हणून गाव आहे. त्या गावाच्या जवळच हे साकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर मंडळी, माझी अशी व्हिडिओ आवडल्यास माझ्या पेजला फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला शेअर जरूर करा. धन्यवाद.